मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती पैसा नसतो, तर स्वाभिमान असतो. ज्या व्यक्तीकडे स्वाभिमान असतो त्याला जगही मान देतं. पण अनेक लोकांना खुश करण्याच्या नादात प्रत्येक गोष्टीला होकार देतात, स्वतःच्या भावना दाबतात, स्वतःची किंमत कमी करतात आणि हळूहळू लोक त्यांना गृहीत धरायला लागतात. लक्षात ठेवा, नम्र असणं वेगळं आणि लाचार होणं वेगळं. नम्र व्यक्तीचा लोक आदर करतात, पण लाचार व्यक्तीचा लोक गैरफायदा घेतात. मित्रांनो, स्वतःची किंमत दुसऱ्यांकडून मिळत नाही, ती स्वतःच्या वागण्यातून, निर्णयातून आणि स्वाभिमानातून निर्माण होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कधीही कोणासमोर लाचार होऊ नका. स्वतःची किंमत वाढवण्याचे 10 शक्तिशाली नियम. हे 10 नियम तुमचा आत्मविश्वास वाढवतील, स्वाभिमान जपायला शिकवतील, लोकांशी योग्य मर्यादेत वागायला मदत करतील आणि असं व्यक्तिमत्व घडवतील ज्याचा लोक आदर करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक नियम जरी तुम्ही आयुष्यात स्वीकारला तरी लोकांशी वागण्याची तुमची पद्धत आणि तुमची स्वतःची किंमत पूर्णपणे बदलू शकते. नियम क्रमांक 1. स्वतःचा आदर स्वतः करा. मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सर्वात आधी स्वतःचा आदर करायला शिका. कारण जो माणूस स्वतःलाच कमी समजतो त्याचा आदर दुसरे कधीच करत नाहीत. अनेक लोक इतरांचं मत, इतरांचं कौतुक आणि इतरांची मान्यता यावर स्वतःची किंमत ठरवतात. पण हीच सर्वात मोठी चूक असते. लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या शब्दांवर नाही, तर तुमच्या स्वभावावर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या मूल्यांवर ठरते. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका, कारण जो स्वतःचा आदर करतो त्यालाच जग आदर देतं. नियम क्रमांक 2. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. मित्रांनो, सगळ्यांना खुश ठेवणं हे अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणीतरी तुमच्यावर टीका करणारच. म्हणून लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहा, कारण जे लोक प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतात ते शेवटी स्वतःच दुःखी होतात. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. नियम क्रमांक 3. योग्य वेळी नाही म्हणायला शिका. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला होकार देणं हा चांगुलपणा नाही, तर अनेक वेळा ती कमजोरी बनते. जर एखादी गोष्ट तुमच्या स्वाभिमानाच्या विरोधात असेल, तुमच्या वेळेचा गैरवापर करत असेल किंवा तुमच्या मनाला त्रास देत असेल, तर ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण तुमच्या मर्यादांचा आदर सर्वप्रथम तुम्हालाच करावा लागतो. नियम क्रमांक 4. तुमच्या वेळेची किंमत ओळखा. मित्रांनो, वेळ हा आयुष्यातला सर्वात मौल्यवान खजिना आहे, जो प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध असतो. त्याची किंमत हळूहळू कमी होते. म्हणून तुमचा वेळ योग्य लोकांसाठी, योग्य कामांसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. कारण वेळ परत येत नाही, पण योग्य वापरलेला वेळ संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. नियम क्रमांक 5. कमी बोला, जास्त कृती करा. मित्रांनो, मोठमोठ्या गोष्टी सांगणं खूप सोपं असतं, पण मोठी कामं करणं खूप कठीण असतं.
म्हणून लोकांना तुमची स्वप्न सांगण्यात वेळ घालवू नका. शांतपणे मेहनत करा आणि तुमचं यश लोकांना उत्तर देऊ द्या. कारण कृती नेहमी शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते. नियम क्रमांक 6. स्वतःला सतत घडवत राहा. मित्रांनो, ज्याची गुणवत्ता वाढते त्याची किंमत आपोआप वाढते. दररोज काहीतरी नवीन शिका, ज्ञान वाढवा, कौशल्य विकसित करा आणि स्वतःची कालच्या स्वतःशी तुलना करा. कारण जो स्वतःवर काम करतो त्याला कोणीही सहज कमी लेखू शकत नाही. नियम क्रमांक 7. आर्थिकदृष्ट्या सक्षम बना. मित्रांनो, स्वाभिमानाने जगण्यासाठी आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचं आहे. नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला अनेकदा मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. म्हणून पैशाचा गुलाम बनू नका, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार नक्की बना. नियम क्रमांक 8. चुकीच्या नात्यांपासून दूर राहा. मित्रांनो, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वाभिमान गमावू नका. जो सतत तुमचा अपमान करतो, तुमच्या भावना दुखावतो आणि तुमची किंमत करत नाही, त्याच्यापासून योग्य अंतर ठेवायला शिका. कारण चुकीच्या लोकांपासून दूर जाणं ही कमजोरी नाही, तर शहाणपण आहे. नियम क्रमांक 9. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. मित्रांनो, लोकांचा सल्ला घ्या, पण तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या मतावर जगू नका. कारण निर्णय तुमचा, तर जबाबदारीही तुमचीच असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनाला योग्य वाटेल तोच मार्ग निवडा. नियम क्रमांक 10. शांत राहा पण कमजोर बनू नका. मित्रांनो, शांत राहणं ही ताकद आहे, पण प्रत्येक अपमान गप्प बसून सहन करणं ही कमजोरी आहे. गरज असेल तर शांतपणे पण ठामपणे स्वतःची बाजू मांडायला शिका. कारण स्वाभिमान जपणारी व्यक्ती नेहमी लोकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करते. लक्षात ठेवा, नम्र राहा पण कधीही लाचार होऊ नका. कारण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला जगातील कोणतीही व्यक्ती कमी लेखू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला आपला आदर व्हावा, आपल्यावर प्रेम करावं आणि लोकांनी आपली किंमत ओळखावी असं वाटतं. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नाही तोपर्यंत जग ही तुमची खरी किंमत ओळखत नाही. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, स्वतःचा आदर करणं हा अहंकार नाही आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभं राहणं ही चुकीची गोष्ट तर अजिबात नाही. कारण स्वाभिमान गमावून मिळालेलं कोणतंही नातं, कोणतंही यश आणि कोणतीही साथ जास्त काळ टिकत नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतील जे तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, तुमच्या शांततेला कमजोरी समजतील आणि तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे जगायला भाग पाडतील. पण त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरत नाही, ती तुमच्या विचारांवर, तुमच्या स्वभावावर, तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या स्वाभिमानावर ठरते. कधीही कोणाचं प्रेम मिळवण्यासाठी स्वतःला बदलू नका. कोणाच्या मान्यतेसाठी स्वतःचा स्वाभिमान गमावू नका आणि कोणाला खुश करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व विसरू नका. कारण या जगात सर्वात मौल्यवान व्यक्ती तुम्ही स्वतः आहात आणि तुमचं मन, तुमचा स्वाभिमान
आणि तुमची मनःशांती ही कोणत्याही नात्यापेक्षा, कोणत्याही पैशापेक्षा आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. आत्ताच स्वतःला एक वचन द्या. मी कोणालाही दुखावणार नाही, पण कोणासाठीही स्वतःला कमीही करणार नाही. मी नम्र राहीन, पण कधीही लाचार होणार नाही. मी स्वतःचा आदर करीन आणि माझ्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करणार नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, त्या दिवशी लोकही तुमची किंमत ओळखायला भाग पडतील. आणि लक्षात ठेवा, स्वाभिमानाने जगणारा माणूस कधीच एकटा नसतो. कारण त्याच्यासोबत त्याचा आत्मविश्वास, त्याची मूल्य आणि त्याचं खरं व्यक्तिमत्व कायम उभं असतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील एक जरी नियम तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो फक्त ऐकून थांबू नका. आजपासून तो तुमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान ऐकण्यात नाही, तर ते कृतीत आणण्यात खरा बदल लपलेला असतो. मला एक गोष्ट नक्की सांगा, या 10 नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि कोणता नियम तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात पाळणार आहात? कमेंटमध्ये फक्त स्वाभिमान असं एकदा नक्की लिहा. मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि स्वतःची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची नवी ऊर्जा देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भावंडांना, आई-वडिलांना आणि ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत ओळखण्याची गरज आहे, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच दमदार मराठी मोटिवेशनल व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटी नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा आणि कधीही कोणासमोर तुमचा स्वाभिमान झुकू देऊ नका. पुन्हा भेटू एका नव्या विचारासह, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. तोपर्यंत आनंदी राहा, स्वाभिमानाने जगा आणि स्वतःची खरी किंमत कधीही विसरू नका.